मित्रांनो, नुकतीच लोकसभेची निवडणूक संपली आहे आणि निकालही जाहीर झाला आहे. अजूनही बहुतेक लोक लोकसभेत झालेला विजय साजरा करत आहेत. तर ज्या उमेदवाराचा पराभव झाला आहे त्यांचा पराभव का आणि कसा झाला आहे यांचे विश्लेषण करायला गुंतलेले असताना मात्र पवारसाहेबांनी पुन्हा एकदा महाराष्ट्र पिंजून काढायला सुरुवात केली आहे. महाराष्ट्रात कुठल्याही परिस्थितीत सत्ता आणायची आहे. महाविकास आघाडीने आधीच 155 जागा जिंकलेल्या आहे असं पवारसाहेबांनी भविष्यवाणी करून टाकली आहे. पवारसाहेबांनी विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी आता करायला सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी फुटल्यानंतर पवाराकडे फक्त 12 ते 13 मोजके आमदार शिल्लक राहिले आहेत. पण येत्या विधानसभेला पवारसाहेब 80 ते 25 जागा लढवतील असं सांगण्यात येत आहे. महाराष्ट्र राजकारणातील पवारसाहेबांची कामगिरी पाहता उरलेल्या जागांसाठी त्याने आधीपासूनच उमेदवारांची चाचपणी करायला सुरुवात केली आहे. या सर्वांमध्ये येणाऱ्या पंढरपूरच्या आषाढी एकादशीनिमित्त होणाऱ्या वारीमध्ये सहभागी होण्याचा पवारसाहेबांनी घेतलेला निर्णय, महाविकास आघाडीने पत्रकार परिषद घेत एकत्रित निवडणूक लढवणार असल्याची केलेली घोषणा, तसे पवारसाहेबांनी विधानसभेला महाविकास आघाडीचे 125 आमदार आधीच निवडून आलेले आहे असं म्हणणं, या सगळ्या गोष्टी नेमकं काय सांगतं? लोकसभेप्रमाणे विधानसभेलाही महायुतीला पवारसाहेबांचे वाढ जड जातील का? समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार मित्रांनो, मी उमेश आणि आपण पाहत आहात आपलं लाडकं यूट्यूब चॅनल मराठी कट्टा. मित्रांनो, लोकसभा निवडणुकीतील जेव्हा पहिले 2 टप्पे पार पाडल्यानंतर तिसरा टप्पा महायुती आणि महाविकास आघाडीसाठी महत्त्वाचे होते. पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्याचे 2 असे एकूण 11 जागेवरती महायुती विरुद्ध महाविकास आघाडी या दोघांमध्ये काटेकी टक्कर होती. हा तिसरा टप्पा जसा पार पडला आणि लगेचच 2 दिवसात शरद पवार साहेबांनी राज्यामध्ये महाविकास आघाडीचे 30 ते 35 जागा येतील असं विधान केलं. आतापर्यंत पवारसाहेब महाविकास आघाडीला चांगले यश मिळेल असं सांगत होते, परंतु यावेळी त्याने डायरेक्ट आकड्यामध्ये दावे करायला लागले. त्यामुळे पवारांना वाऱ्याच्या दिशेचा अंदाज आलाय असा चर्चा रंगू लागल्या. संविधान बदलाचे नॅरेटिव्ह, भाजपविषयी लोकांमध्ये असणारा असंतोष, पक्ष फोडाफोडी यामुळे महाराष्ट्र लोकांमध्ये भाजपविषयी नाराजी दिसत होती. पण सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ही नाराजी मतामध्ये दिसेल का, यावर मात्र प्रश्नचिन्ह होता. अशा वेळी पवारसाहेबांनी जवळजवळ 60पेक्षा जास्त सभातून संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला आणि योग्य वेळी आपले अंदाज मांडले आणि यामुळे खऱ्या अर्थाने भाजप बॅकफुटला फेकला गेला. 4 जूनला लोकसभेचा निकाल लागला आणि महाराष्ट्रामध्ये पवारसाहेबांचे अंदाज अगदी बरोबर आले. महाविकास आघाडीला 31 जागावर आणि महायुती फक्त 17 जागावर विजयी झाले. या लोकसभेमध्ये महायुतीला जो फटका बसला आणि आपले उमेदवार कोणामुळे हारले याची चाचपणी सुरू असताना मात्र पवारसाहेब विधानसभेच्या कामाला लागले. लोकसभेप्रमाणे त्यांनी पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढायला सुरुवात केली आहे आणि विधानसभेमध्ये आमचे 155 आमदार हे आधीच निवडून आल्याचे भविष्यानेही पवारसाहेबांनी केले आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पवारसाहेबांचे हे अंदाज कधीही चुकत नाही आणि हे संपूर्ण मराठी जनतेला माहीत आहे. त्यामुळे पवारसाहेबांच्या या वक्तव्यामुळे महायुती पूर्णतः बिथरली आहे. आता येणाऱ्या विधानसभेला पवारसाहेब काय प्लॅनिंग करतात ते आधी आपण समजून घेऊया. मित्रांनो, यामध्ये पहिली गोष्ट येते ती म्हणजे महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचे निर्णय पवारसाहेबांनी जवळपास निकाली लावला आहे. महाविकास आघाडी बनवण्याचे खरे श्रेय हे आजही पवारसाहेबांना जाते. आता झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत सगळ्यात कमी जागेवर पवारसाहेब लढले, तरी महाराष्ट्रात सर्वात जास्त स्ट्राईक रेट हा पवारसाहेबाचा होता. म्हणजे 80च्या स्ट्राईक रेटने त्यांचा विजय झाला होता. एकूण 10 पैकी तब्बल 8 जागा पवारसाहेबांच्या निवडून आल्या होत्या, तर काँग्रेसच्या सगळ्यात जास्त म्हणजे 14 आणि ठाकरेच्या 9 जागा निवडून आल्या होत्या. काँग्रेसच्या निकालानंतर लगेच संजय राऊत आणि नाना पटोले यांच्यामध्ये श्रेयवादाची लढाईसुद्धा सुरू झाली. सेनेची मदत ट्रान्सफर झाल्याने आणि उद्धव ठाकरेसोबत उभे असणाऱ्या मुस्लिम समाजाने काँग्रेसला यश मिळवून दिलं आहे असा दावा सेनेकडून केला जात आहे. तर आम्ही कमी जागा लढूनसुद्धा जास्त यशस्वी ठरलो, त्यामुळे विधानसभेला आम्ही जास्त जागा लढवणार आहे असा पलटवार नाना पटोले करायला सुरुवात केली. असं सांगायचं झालं तर महाविकास आघाडीत सर्व काही सुरळीत चालू आहे असं नाही. विधानसभेला उद्धव ठाकरे 288 जागावर लढण्याची तयारी करत आहेत आणि काँग्रेससुद्धा सगळ्या जागेवरती चाचपणी करत आहे. अशा बातम्या आता प्रसारमाध्यमामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. या सगळ्यामध्ये शरद पवार साहेबांनी मारलेला मास्टर स्ट्रोक म्हणजे महाविकास आघाडीची एकत्रितपणे पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेपासून नाना पटोलेंना लांब ठेवण्यात आलं आणि विधानसभेला महाविकास आघाडी एकत्रित लढणार आहे यावरती शिक्कामोर्तब करण्यात आला. विधानसभेला काँग्रेस जवळपास 105, ठाकरे गट 95 तर शरद पवार 85 जागेवरती लढणार असल्याची बातमी आता प्रसारमाध्यमामधून आपल्याला मिळत आहे. मित्रांनो, दुसरीकडे पाहिलं तर महायुतीमध्ये आम्ही अजित पवारांमुळे लोकसभा हारलो असा आरोप प्रत्यारोप भाजप आणि शिंदे यांचे नेते करताना व्यस्त आहेत.
लोकसभेच्या पराभवानंतर अजित पवार, फडणवीस आणि एकनाथ शिंदे एकत्रितपणे आपल्याला कुठेही दिसले नाही। अशा परिस्थितीत महाविकास आघाडीने मात्र एकत्रितपणे पत्रकार परिषद घेत विरोधकांना दाखवले आहे की आम्ही अजूनही एकत्र आहोत। मित्रांनो, यानंतर पवार साहेबांनी केलेली दुसरी गोष्ट म्हणजे विधानसभेसाठी स्थानिक मुद्दे हेरायला घेतले आहे। लोकसभेच्या निकालानंतर विजयाच्या आनंदोत्सवात जास्त सहभागी न होता शरद पवार साहेबांनी आधी इंदिरा यांची बैठक, मग पक्षाची बैठक आणि नंतर राष्ट्रवादीचे वर्धापन दिन अशा बैठका करत विधानसभेसाठी मोर्चे बांधणी सुरू केली आहे। केंद्रामध्ये मोदी सरकार आलं असलं तरीही भाजपला देशभरात कसा फटका बसला हे शरद पवार आपल्या भाषणातून लोकांना सांगत आहे। मोदींनी महाराष्ट्रात जिथे जिथे सभा घेतल्या त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना त्याचा फायदा झाला असं सांगत मोदींना मी धन्यवाद देतो अशी टोलेबाजी देखील पवारने केली। लोकसभा निवडणुका या खरं तर महाराष्ट्रात पक्ष फोडलेल्या भाजप विरोधातील असंतोष आणि भावनिकता या मुद्द्यावर लढवल्या गेल्या होत्या, पण हेच मुद्दे विधानसभेच्या प्रचारात कामी येणार नाही हे महाविकास आघाडीला माहीत आहे। त्यामुळे विधानसभेसाठी महाविकास आघाडीने वेगळी स्ट्रॅटेजी ऑलरेडी ठरलेली आहे असे चित्र आता आपल्याला दिसत आहे। एकीकडे आपण पाहिलं तर उद्धव ठाकरे मोदी विरोधाच्या महाराष्ट्राचा चेहरा बनलेला आहे। शासकीय यंत्रणेचा केलेला गैरवापर, महाराष्ट्राबाहेर गेलेले उद्योगधंदे, मोदी शहांना हटवण्याची गरज या मुद्द्यावरती ते फोकस करताना आपल्याला पाहत आहे। तर दुसऱ्या ठिकाणी शरद पवार शेतकरी मेळावा घेत मोदी सरकार शेतकऱ्यावर करत असलेले अन्याय, ते कृषी मंत्री असताना त्यांनी केलेली चांगली कामं यावरती ते बोलताना आपल्याला दिसत आहे। महाराष्ट्रात पडलेला दुष्काळ, काही भागात अवकाळी पाऊस, शेतकऱ्याचे प्रश्न यावर सरकारला घेरताना दिसतात। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहून त्याने दुष्काळी परिस्थितीची दखल घेण्याची सुद्धा मागणी केली होती। दुसरीकडे राहुल गांधीही लोकसभेला मांडलेले मुद्दे हे पुढे नेत महागाई, बेरोजगारी या गोष्टीवर प्रचार उतरणार आहे असे चित्र आपल्याला दिसत आहे। महाविकास आघाडीतील तिन्ही घटक पक्ष वेगवेगळ्या मुद्द्यावरती प्रचार करत महायुतीला विधानसभेसाठी घेणार आहे हे चित्र स्पष्ट दिसत आहे। मित्रांनो, एकीकडे महायुतीमध्ये जागा वाटप, प्रचाराचे मुद्दे यावरती अजूनही विचारमंथन सुरू नसताना शरद पवार आणि महाविकास आघाडी मात्र आधीच कामाला लागल्याचे चित्र महाराष्ट्रावर आपल्याला दिसत आहे। मित्रांनो, यानंतर पवार साहेबांनी केलेली तिसरी गोष्ट म्हणजे माणसे हेरायला केलेली सुरुवात। लोकसभेसाठी 10 जागा घेतलेल्या पवारांना तब्बल 6 जागांवर उमेदवार हे आयात करावे लागले होते। पवार साहेबांनी आधीपासून या उमेदवारांना पक्षात घ्यायला प्लॅनिंग केलं होतं असं सांगितलं जातं। अगदी निलेश लंकेचे उदाहरण द्यायचं झालं तर वर्षभरापासून नगर लोकसभेच्या येणाऱ्या श्रीगोंदामध्ये ते तयारी करत होते। अजित पवार गटात जाऊनही जागा मिळण्याची अपेक्षा नसताना लंकेची सुरू झालेली ही तयारी शरद पवारच्या सांगण्यावरून होती असं म्हटलं जात आहे। पण हे झालं सुरू लोकसभेच्या। विधानसभेला 80 ते 85 जागा लढवायच्या असतील तर पवारांना बऱ्याच ठिकाणी उमेदवारीची शोधाशोध करावी लागणार आहे। अजित पवारसोबत जवळपास 40 आमदार गेले, त्यामुळे त्यांच्यापैकी कोण माघारी येऊ शकतो आणि लोक कोणाला स्वीकार करू शकतात याची सुद्धा पवारने चाचपणी करायला सुरुवात केली आहे असं म्हटलं जात आहे। आता अजित पवारच्या बंडाला 1 वर्षसुद्धा पूर्ण झालं आहे। अशा परिस्थितीत वर्षभरापासून वेगवेगळ्या भागातल्या तरुणांना विधानसभेला उतरण्यासाठी पवारने तयारी चालू केली आहे। बारामती विधानसभेत योगेंद्र पवारचे नाव चर्चेत आहे। पारनेरमध्ये राणी लंके या निलेश लंके यांच्या पत्नी आहे। त्याच पद्धतीने परळीमधून मुंडे विरोधात बबन गीते, नगर शहरमध्ये अभिषेक कळमकर यांच्यासुद्धा नावाची आता चर्चा होताना आपल्याला दिसत आहे। दुसरीकडे पवार साहेबांनी आषाढी वारीमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे। आषाढी वारीत ते वारकऱ्यांसोबत चालणार आहे। 7 जुलैला बारामती ते संसर यांच्या दरम्यान वारी असणार आहे, त्यामध्ये पवार साहेब चालणार आहे। लोकसभेच्या निवडणुकीत भाजपच्या हिंदुत्वकाला टॅकल करायला ठाकरे आणि पवारने महाराष्ट्र धर्माचे हत्यार बाहेर काढलं होतं। आता विधानसभेला पवार साहेबांनी आधीच तमाम महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या विठ्ठलाच्या वारीत सहभागी होण्याचा घेतलेला निर्णय हा सूचक असल्याचे म्हटलं जात आहे। थोडक्यात सांगायचं झालं तर लोकसभेला जरी सहानुभूतीच्या जोरावर मतदान झालं असलं तरी ती स्ट्रॅटेजी विधानसभेला काम करेल याबद्दल शंका आहे। त्यामुळे पवार साहेब सध्या महायुती आणि भाजपच्या एक पाऊल पुढे जाताना आपल्याला दिसत आहे। कुठल्याही परिस्थितीत आम्हाला विधानसभा सर करायची आहे। महाराष्ट्रात जोपर्यंत सत्ता येत नाही तोपर्यंत मी गप्प बसणार नाही। 155 जागा आम्ही आधीच जिंकलो आहे असं म्हणत महायुतीमध्ये अस्वस्थता निर्माण केली आहे। विधानसभेला सुद्धा लोकसभेचे पॅटर्न रिपीट होईल का? ठाकरे, पवार आणि काँग्रेस यांना जनता पुन्हा साथ देईल का? पवार साहेबांनी विधानसभेला केलेलं प्लॅनिंग यशस्वी होईल काय? तुम्हाला काय वाटते? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि असाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी कट्टा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।